पुण्याचं मंगळसूत्राला हात एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं की तुमच्या घरात सोनं नाणं ते सुद्धा हे काढून घेतील. काय म्हणायचं? प्रधानमंत्रीसारखा माणूस असं बोलतो. नाही त्या गोष्टी सांगायच्या आणि आज लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. मिळालेली सत्ता ही लोकांच्यासाठी वापरणं ही जबाबदारी आहे. ही सत्ता वापरतात कशी? त्यांच्या विचाराशी कोणी सहमत होत नाही त्याचं खचके आहे. एक दोन संस्था खाल्ले, एकीचं नाव ईडी, दुसरीचं नाव CBI आणि तिसरीचं नाव CID. आज या सगळ्या संस्था त्यांच्या मनाच्या विरुद्ध कोण भूमिका घेत असेल तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या बदलेचा वापर आज या संस्थेच्या माध्यमातून होतो. अनेकांच्या खचलेवर काल प्रधानमंत्र्यांनी सांगितले की एकंदर खर्चे जे आहे ते फक्त 3% राजकीय नेत्यांच्यावर आहेत. अहो 3% म्हणजे काय? समजा 1000 केसेस भरल्या तर 1000 केसेसमध्ये 3% म्हणजे 30 झाले. म्हणजे 30 नेते लोक जे कोणी खासदार असतील, कोणी मंत्री असतील त्यांना तुरुंगात टाकायला त्याचा वापर करायचा. आज किती लोक तुरुंगामध्ये? मागच्या वेळेस मी सांगितलं होतं झारखंडसारखं राज्य, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री आहे, त्यांनी प्रधानमंत्र्यांची टीका केली मोदी साहेबांच्यावर. आज तिची काय स्थिती आहे? आज झारखंडच्या तुरुंगामध्ये तिथल्या मुख्यमंत्र्याला टाकले. दिल्लीची राजधानी देशाची. त्यावेळेस संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या आमदारकीच्या मतदारसंघात, खासदारकीच्या मतदारसंघात विकास कामं आपल्याला करता येतात. निधीचं योग्य वाटप करता येतं. दर 5 वर्षांनंतर निवडणुका ह्या अटळ असतात आणि ह्या 5 वर्षाच्या कालावधीत जेव्हा निवडणूक पार पडतात त्यावेळेस एक 5 वर्षाचा डेव्हलपमेंट प्रोग्राम आखला जातो. पण तो पूर्ण करण्यासाठी एक स्थिर सरकारची गरज असते. ज्या ठिकाणी अस्थिरता असते त्या ठिकाणी तो प्रोग्राम किंवा तो जो प्लॅन 5 वर्षाचा जो प्लॅन आहे तो कधीच आपण पूर्णत्वाला नेऊ शकत नाही. आज महायुतीच्या माध्यमातून अनेकांनी तोंडसुख त्यावेळेस घेतलं की अजितदादा असतील, मग मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील की यांनी गद्दारी केली किंवा त्यांनी वेगळा स्वतः सुभा निर्माण केला. तसं नाही. जर कामच होत नव्हती आणि अस्थिरता ज्या ठिकाणी असते त्यावेळेस एक जबाबदार व्यक्ती म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी आणि एकनाथ शिंदेनी जे पाऊल उचललं ते पाऊल योग्यच होतं. कारण की जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण लोक आपल्याला निवडून देतात त्यावेळेस त्यांचा आपल्या प्रती विश्वास ते